श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरणो रघुवर विमल जशु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु कलेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरु सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविर्ध्यानगम्यो वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळे कारुण्य सिंधू भव दुःखहारे तुझ वेण शंभो मज कोण तारे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रय समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संतापिया दूसरे वरण दाने कथेचा विस्तार दाने कथेचा विस्तार गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तो का जगता तुणया जायाचे रे मरणाचे स्मरण करा 2 दिवसाची धनसंपत्ती विदवत्तान सत्तारे लोभितीच्या पडवणी करसी कारे आयुष्याची होळी रे पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग तुका म्हणे भाग्य या नामे म्हणीजे संसारी जन्मी जे याची लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली विठ्ठल 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 संत मास्तर महाराज पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे बहुतेकांच्या परिचयाचा अभंग भगवंताचं नामस्मरण भगवंताचं चिंतन भगवंताचं ध्यान गेल्या 25 वर्षापासनं अखंड टाळ विना कीर्तन सप्ताह या ठिकाणी 25 वर्षापासनं तुम्ही प्रारंभ केलेला आहे भगवंताचं नामस्मरण घडावं भगवंताचं चिंतन घडावं याकरता प्रेरणा ज्या महात्म्यानं दिली असे हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय वैराग्य मूर्ती शांती ब्रह्म तुकाराम बाबा जेऊरकर यांनी तुम्हा आम्हा सर्वांना प्रेरणा दिली महाराज त्या प्रेरणेमुळे समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ या ठिकाणी सालाबाद प्रमाणे अखिल कोटी पंढरीश पांडुरंग ब्रह्मांड नायकाच्या असीम कृपा आशीर्वादानं खानदेश रत्न परमपूज्य आदरणीय तुकाराम बाबा जेऊरकर यांच्या मार्गदर्शनानं अध्यक्ष मास्तर बाबा संस्थान खायदे या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं तन मन धनात्न गायक वादक वृंद सर्व महाराज मंडळी मागे पुढे उभार आहे संभाळीत
आलिया आघात निवाराया. सर्वजण गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित चाल म्हणलेले आमचे राम महाराज असतील, कृष्ण महाराज असतील, पुन्हा आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज आहेत, पुन्हा नरेंद्र महाराज आहेत, पुन्हा राम महाराजाचे संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी पाठीमागं उभे आहेत, विनयकरी आहेत. पुन्हा कार्यक्रमाच्या निमित्तानं मृदुंगाला साथ देतात असे ललित महाराज आहेत. साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. फोन करणारे मला बापू दादा, त्याच्यानंतर फोन करणारे आमचे आप्पा महाराज इथलेच आहेत. ज्यांच्या घरामध्ये भोजनाची व्यवस्था केली श्री संत भोजन रघुनाथ बळवंत पवार. पुन्हा कार्यक्रमाचं दातृत्व समस्त ग्रामस्थ माता भगिनी पुरुष वर्ग आबाल वृद्ध सेवेकरता निवडलेला अभंग बहुतेकांच्या परिचयाचा आहे. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंग. ज्या घरामध्ये विचाराचं सेंदड पिकलं महाराज, सेंदड म्हणजे आपण बाजरीच्या रानामध्ये पाटाभर रान पेरतो आणि ते सेंदड पिकलं का आपण म्हणतो त्याचं कडूपण निघून जातं. पण त्या सेंदडाचं नव्हे कडूपण, या पंचमहाभूताच्या सेंदडाचं आम्हाला कडूपण काढून टाकायचं असेल, याला ज्ञानाचा गोडवा प्राप्त करून घ्यायचा असेल तर याला साधू संताच्या सानिध्यामध्ये पिकावं लागेल. मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला. आणि पिकायचंच असेल तर माझी दाढी पिकली म्हणजे माझे विचार पिकलेत का? 10 उन्हाळे 10 पावसाळे जास्त खाल्ले म्हणतात, मग विचार पिकतील का? तुमचे केस पिकले तो, दात पडले तो, पण विचाराची परिपक्वता जरा अवधान द्या बरं का. कधी कधी काही काही घरामध्ये लेकरू 2च वर्षाचं असतं पण 4 वर्षाची अक्कल असते. घरामध्ये काही काही लेकरू 2 वर्षाचं किंवा 4 वर्षाचं लेकरू आहे, 10 वर्षाची अक्कल त्याला आहे. जे 10 वर्षाच्या लेकराला अक्कल राहते ना, ते 4 वर्षाच्या लेकराला. काही काही मजरे झाले तरी अक्कल पिकलेच नाहीत महाराज. विचाराची परिपक्वता ज्या घरामध्ये प्राप्त झाली, पिकलिया सेंद कडूपण गेले, अज्ञानाचं कडूपण निघून गेलं. आणि ज्या घरातलं अज्ञानाचं कडूपण निघून गेलं महाराज, त्या घरामध्ये तैसे आम्हा केले. अज्ञान काढून टाकलं. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. काम निघून गेला, क्रोध निघून गेला, लोभ निघून गेला. एक जण काशीला गेला आणि काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडतात म्हणतात, तंबाखू म्हणा, बिडी म्हणा, गांजा सोडतात काही. एक जण काशीला गेला, काय सोडाव काय सोडाव काय सोडाव, त्याने राग सोडला. काय राग सोडला दुकानदार त्याला. आणि 10-15 दिवसांनी घरी आला, असा मारुतीच्या पायरीवर बसलेला. 4-5 पोरं दर्शनाला आले. ते म्हणले आणि माणसंही आले 4-5 त्यांचे मित्र. ते म्हणले, का रे दादा तू दिसला नाही 15 दिवस, काशीला गेलो होतो. मग त्यानंच विचारलं, काय सोडलं काशीला? ते म्हणले, राग सोडला. राग? अच्छा. तो दर्शन करून तो मित्र निघून गेला. दुसऱ्याने विचारला, आला दर्शन घेतलं, कुठे गेलते काशीला? बरं, रामकृष्ण हरी. काय सोडलं? राग सोडला. अच्छा. तिसरा पुन्हा आला आणि त्यानं विचारलं, दादा कुठं गेलतात? 10-15 दिवस दिसले नाही, गाव सुनं सुनं होतं. म्हणले, राग सोडला, काशीला गेलो होतो. अच्छा. ते 4-5 टार्गेट पोराने पाहिलं. पोराने बघितल्यानंतर पोरंही देवळात गेले, घंटी वाजवली, पुन्हा बाहेर आले. पायरीवर बसलेलं म्हातारं ते दर्शन घेतलं आणि त्याला विचारलं, तात्या कुठं गेलतात? ते म्हणले, काशीला. काय सोडलं? राग. पोरग निघून गेलं. पुन्हा दुसरं आलं, त्यानं तेच क्रिया केली. तिसरं आलं, पुन्हा तेच क्रिया केली. चौथा आलं, पुन्हा तेच केली. जे 1 नंबरला आलं तर ते पुन्हा 5 नंबरला. बाबा कुठं गेलतात? काशीला. काय सोड? तुला सांगितलं नाही एकदा, राग सोडा. एक लक्षात असू द्या. ते म्हणतात, काम क्रोध लोभ निमाले ठाईची जिरून गेले सगळे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. कारण की कामाने आणि क्रोधाने आनंद निघून जात असतो माणसाचा. आणि तुम्ही बघा, ऑब्झर्व करा. आता तुमचं गाव सारोळा ना? चांबुर्डी, चांबार्डी गावामधून इथनं 10 किलोमीटर तुम्ही असं ऑब्झर्व करा लक्षपूर्वक, की ज्या घरामध्ये किरकोळ कारणावरून राग येत होता, आज ते घर संपलेत का मोठाले झालेत? महिला मंडळ. ज्या घरामध्ये किरकोळ कारणावरून राग येत होता, त्या घरामध्ये प्रॉपर्टी वाढली का संपली? काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. ज्या घरातला काम निघून गेला, क्रोध निघून गेला, किरकोळ कारणावरून भांडण ज्या घरात होतं, त्या घरात माणसं निसते खाऊन दांडगे झालेले, डंडळेची कंडळे झाले.
वजनाने असावेत का विचाराने असावेत? कशाने? हेअरस्टाईल का हेडस्टाईल? डोक्याच्या केसाचं वळण नाही, डोक्यातले विचार. आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्या घरातल्या बापाचं आणि आईचं विचाराचं सेंदड पिकलेलं असतं. परमार्थ कशा करता? विचाराची परिपक्वता ज्या घरामध्ये प्राप्त झाली इति नाम परमार्थ. ज्या घराला सहन करण्याची कॅपॅसिटी आली, तुम्ही किती सहन करू शकता? 15 वर्षानंतर एका जणाला लेकरू झालं आणि नेमकं 4-5 दिवसात मरण पावलं. आता मरण पावलं लेकरू म्हणल्यानंतर यांनी स्थिर राहायला पाहिजे का दारू प्यायला पाहिजे? ज्या घरामध्ये किरकोळ आघात सहन करण्याची ताकद नाही ते घर कधीच मोठं होऊ शकत नाही. माझं म्हणणं कळलं का तुला? ज्या घरामध्ये सहनशीलता प्राप्त झाली समजायचं विचाराचं सेंदड परिपक्व झालं. आणि ज्या घरामध्ये सहनशीलता प्राप्तच नाही, किरकोळ कारणावरून वादंग जर होत असेल तर समजायचं निस्ते वाढलेले आहेत शरीराने, बंबटण्याचे संबटणे झालेले आहेत. पण मग येडी माके चांद बेटे आणि उदबत्ती लगा के हगने पु बैठे. तुम्ही किती इंटेलिजंट आहात, तुमच्याकडे किती दैदिप्यमान विचार आहे, तुमचं मन किती प्रभावशाली आहे, याच्यावर तुमच्या विचाराची प्रतिकृती, याच्यावर तुमची विचाराची तंदुरुस्ती कळते महाराज. आणि विचार तंदुरुस्त असले ना माणसाचं मन सुद्धा तंदुरुस्त असतं. आणि ज्या घरामध्ये मनाची तंदुरुस्ती आहे त्याच घरामध्ये येऊन गोपाळ राहे तेथे येऊन गोपाळ राहे तेथे येऊन गोपाळ राहे तेथे येऊन गोपाळ. करारे निर्मळ येऊन गोपाळ येऊन गोपाळ राहे तेथे तुका म्हणे करारे निर्मळ येऊन गोपाळ येऊन गोपाळ राहे तेथे. हे निर्मळ पाहिजे. तुम्ही घट बसायच्या अगोदर काय निर्मळ केलं महिला म्हणलं? बोला की ओ मंगल काकू, बोला ना. संगीता वहिनी बोला ना. यमुना बहीण त्या कुठं बसल्या? काय निर्मळ काय केलं? गट बसायचं. पित्र झाल्यानंतर तुम्ही काय काढलं घरातला? पसारा काढला, राडा काढला, घर धुतले, मळालेल्या गोधाड्या, तेलकट झालेल्या उश्या, नवऱ्याने मावा खाऊ 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 तिथं थोकला खिडकीतून ती लाल दरात झालेली खिडकी धुवून काढली. काय धुवायचंय काय आपल्या? विटाचे, वाळूचे, सिमेंटाचे, डबराचे घर धुवायचे आपलं? अरे पंचमहाभूताचं घर ज्याला धुता आलं काय काही मला आम्ही रोज धुतो, आरोग्याचे रक्षण करताय लाय बॉय यानं धुतो आम्ही घर. काही काही जण म्हणले जीवनात सौंदर्य भरले यानं धुतो घर. नाही हो, बाहेरून नव्हे. तुमची स्किन किती ग्लो करते याला झिरो किंमत आहे. तुमचे विचार किती ग्लो करतात याला फार मोठी किंमत आहे. तुमचा पती किती भारी दिसतो त्याच्याकडे विचार किती स्मार्ट आहेत हे फार मोठं महत्व आहे. पवित्र समाधान विचार वाचोने न पवित्र समाधान विचार वाचोने न पवित्र समाधान न पवित्र समाधान न पवित्र समाधान हे विचार वाचोने न पवित्र समाधान न पवित्र समाधान विचारा वाचून न विजय समाधान. ज्या घरामध्ये विचाराची परिपक्वता, काही काही म्हणले मग आमच्याकडे नाही काही विचार
मग आम्हाला वावर आहे, आमच्याकडं कोंबड्या आहे, म्हशी आहे, शेळडा कळट आहे, आम्हाला 3 पोरं 3 सुना आहे, आहेत ना, पण सारे एमडीच आहेत. ते कुपनाच दिशी गावात येतात फक्त. किती इंटेलिजंट आहे, किती स्मार्ट आहेत, किती विचाराची दैदिप्यमान क्रिया त्यांच्याकडे आहे. एक लक्षात असू द्या महिला मंडळ, विचाराचं सेंदड पिकलं का घरामध्ये क्लास 1 क्लास 2 SP कलेक्टर लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे पोरं, डॉक्टर वकील इंजिनियर, शेती चांगलं करणारं लेकरू, देशाची सेवा चांगली करणारं लेकरू. क्राईम अजिबात त्याच्याकडनं होत नाही ज्या घरामध्ये आई वडिलांची शुद्धता आहे, जिथं बीजाची शुद्धता आहे, ज्या घरामध्ये आहाराची शुद्धता आहे. शेतीत इकडे ऊस घेतात, केळी घेतात, बरोबर आहे. केळीचं ॲव्हरेज चांगलं निघावं, एक घस एक घड, त्याचं किमान कमीत कमी 45-46 किलो वजन भरावं, बरोबर आहे. त्याची वाधी चांगली असावी, त्याचा फुगीरपणा चांगला असावा, याच्याकरता खालून अदुगरच ताकद द्यावा लागेल, बरोबर आहे. तसं हे मोठाले करायचे ते. पहिली ते 10वी पोरं पोरी उभा राहा, पहिली ते 10वी उभा राहा, उभा राहा, उभा उभा राहा, उभा घंट्या राहा, उभा. पहिली ते 10वी मुलं मुली राहू, अरे उभा राहा की, उभा राहा, उभा राहा, शांततेत राहा तुम्ही. एक मला सांगा, राहू द्या, राहू द्या, बस. आता हे जे मुलं मुली मी उभा केलेत ना, हे तुमची पिकं आहेत, बसा खाली. हे तुमचे काय पिकं, यांना काय टाकायचंय? 10-20 बोरॅकॉल मेरा काय टाकायचं यांना? DAP युरिया काय टाकायचं यांना? सुपरफास्ट काय टाकायचं यांना? हे बागतदार आणि बागतदारीने ठरावं. बागतदारीन तुम्ही आहात, बागतदार तुम्ही आहात. बागतदार आणि बागतदारीन जर हुशार असतील तर पीक सुद्धा, आणि बागतदार आपलं नाट नाही करत. एक लक्षात असू द्या, आपल्या घरामध्ये MBBS DHMH, आपल्या घरामध्ये अधिकारी पद अधिकारी विचाराचं वैभव असणारे लेकरं घरात जन्माला यावे. आज्याच्या आणि बापाच्या प्रॉपर्टीवर तर येड उड्या मारत, काही काही येड्याला दादा म्हणावं लागत. बापाच्या आज्याच्या प्रॉपर्टीमुळं तुझ्याकडे काय आहे, तू काय केलंय? आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. हे आत्मविश्वासी लेकरं आपल्या घरात जन्माला यावेत, याच्याकरता विचाराचं सेंदड पिकणं फार महत्वाचं. बऱ्याच घरामध्ये माय बापांना विचार नाही, आहारच नाही, विचार कुठला मिळणार? महाराज, ज्या घरामध्ये मोठं पोरग MBBS असेल तर लहान निश्चित DHMH, ज्या घरामध्ये मोठं पोरग जळगावच्या स्टँडवर SD थांबली, पाण्याच्या बाटल्या, खारे शेंगदाणे, लेमन गोळे, हे जर आपलं पोरग मोठं करत असेल तर लहान तिकडूनच तिथंच त्या स्टँडच्या कोपऱ्यात एखाद्या, चला 10 में चकाचक बूट पाणी चला 10 में चक, हे करतील. एक लक्षात ठेवा. म्हणून महिला मंडळ, पोरांच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार बदलायचे. आणि ज्या घरामध्ये विचार बदलणारी राजमाता जिजाऊ असते, ज्या घरामध्ये डोक्यातल्या केसाची डोक्यातले विचार बदलवणारी ज्योतिबाची सावित्री असते, तुकोबारायची आवली असते, ज्ञानेश्वर माऊलीची रुक्मिणी असते, त्याच घरामध्ये ब्रिलियंट आणि इंटेलिजंट मुलं जन्माला येतात. शुद्ध बीच पोटी युक्तार विहार, शुद्ध बीच पोटी शुद्ध पिता पोटे, रसोळ गोमटी, फळे रसोळ गोमटी, फळे रताळ गोमटे, फळे रताळ गोमटे, फळे रताळ गोमटे, फळे रताळ गोमटे. अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाले बीजाची या, ऐसियाचा संग दे नारायण, ओलावा बचन जयांची या. शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटे, गोमट्या बीजाचे फळे हे गोमटे. नाहीतर नेम आहे बीज बोय बबुल का, आम कहा से खावे, बाबळीचं झाड लावायचं ना, आंब्याची अपेक्षा सोपं नव्हे माय. म्हणून घरामध्ये परमार्थ असावा,
मग बाह्य स्वरूपाचा असावा का अंतर स्वरूपाचा? मोठी गंमत आहे. महाराज दिसतो का महाराज आहे? काय वाटतं ललित महाराज? मी महाराज दिसतो का महाराज आहे? बंटी नाही, माझं बाह्य स्वरूप आहे. एक टांगी धोतर, 3 बटन शर्ट, मिशा फिशा, हे का नाही, धोतर फेटा वगैरे बांधलेला आहे. हे माझं बाह्य स्वरूप आहे. महाराज दिसणं महत्वाचं का असणं? बोला की. असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? दिसणं महत्वाचं नाही, असणं फार महत्वाचं आहे. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? ओ बोला की हो काकू. पतिव्रता दिसणं महत्वाचं आहे का असणं? सांगा की. तुम्ही का बरं बोलत नाहीयेत? पतिव्रता दिसणं महत्वाचं नाहीये, पतिव्रता असणं फार महत्वाचं आहे. महाराजांचे कपडे घातले म्हणजे महाराज होत नाही. विचाराची परिपक्वता किती स्टँडर्ड आहे. नाही तर कपडे महाराजांचे लफडे निळ फुलेचे. ओस डोंगा परी रसन हे डोंगा काय फुलला शिवरलिया रंगा काय बोलला शिवरलिया रंगा काय बोलला शिवरलिया रंगा काय बोलला शिवरलिया रंगा उसडोंगा परी रसनो हे डोंगा उसडोंगा परी रसनो हे डोंगा काय फुलला शिवरलिया रंगा काय फुलला शिवरलिया रंगा 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 काय फुलला शिवरलिया रंगा काय बोलला शिवरलिया रंगा काय बोलला शिवरलिया रंगा काय बोलला शिवरलिया ओस डोंगा परे रसनो हे डोंगा काय फुलला वरल्या रंगा. बाह्य स्वरूप नव्हे, अंतर स्वरूप. घर बाहेरून धुवायचे का आतून? आतून. मग आतून कसे धुवायचे? निर्म्याचं पाणी करायचं ना मग पिऊन घ्यायचं का ते? असं खंगुळू खंगुळू काढायचं कसं धुवायचे कसे आतून? आतमध्ये लई उकीर काढलेला आहे महाराज. ओले मृत्यू केचे मंदिर ओले मृत्यू केचे मंदिर हात 6 जण मंदिर हात 6 जण मंदिर मुंबाकरी तसे पोखर मुंबाकरी तसे पोखर याचा नका करू अंगीकार करा वासुदेव घरी तो फेरा वासुदेवा घरी तो फेरा वासुदेवा घरी तो फेरा वासुदेवा घरी तो फेरा. ओले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण. मंदिर नाही ते घुशी आहेत ते. अशा मोठ्याल्या घुशी आहे. काही काही घुशींना एवढा उकीर काढला तर त्या म्हणतात मायामुळं गाव चालत. मी होतो म्हणून रस्ता झाला गावाला. भयानक आहे. अहंकाराची घुस लय उकीर काढला ते. लोभाची घुस हिच्यात आहे ना, माझं 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 माझं. 1.5 एकर खातो भावत तरी बांधकूर येतोच. एक सांगू का, 3 गोष्टीचं कधीच खाऊ नका. एक देवाचं, दुसरं भावाचं आणि तिसरं गावाचं. काही काही ना देवळाचे पैसे खाल्ले, शेवटी म्हातारपणी खोबा मोळडा खरकून हागले जागेवर. हे बाबा लबाड बोलन तर जीभ गळून पडल. हो, जैसी करणी वाई साफल. आज नाही तू निश्चित करा. एक लक्षात ठेवा, 2 नंबर करून लोकांचे मुंडके मोडून घरात पैसे आणा. तुमचे पोर कपाळाला लावायला माती नाही ठेवणार. तुम्ही खाता कोणच्या पैशाच? तुम्हाला आता वाटन